तालुका के वेशनी गांव में रहने वाले प्रवचनकार चंद्रहास सांगदेव गावंड को हाल ही में बैंकॉक में 2014 के ग्लोबल गुणीजन पुरस्कार से सम्मानित किया गया। पिछले 39 सालों से चंद्रकांत गावंड ने अपने शिक्षा कार्य द्वारा अपने प्रवचन से नागरिकों को नैतिक मूल्य, आध्यात्मिक साधना ऐसे विषय पर नागरिकों को मार्गदर्शन करते आ रहे हैं। उनके इसी समाज कार्य को बढ़ावा देते हुए उन्हें सम्मानित किया गया। वहीं चंद्रहास गावंड को साल 2009 में श्रीलंका स्थित कोलंबो में 21st सेंचुरी गुणीजन पुरस्कार से भी नवाजा गया था। अपने इस अवसर पर चंद्रहास गावंड ने कर्नाला टीवी पर अपनी भावनाएं जाहिर करते हुए माननीय विधायक विवेक पाटिल के आभार व्यक्त किए। माझ्या गुरुदेवांच्या म्हणजे परमपूज्य जयंत बाळाजी आठवले यांच्या प्रेरणेनं साधनेतून किंवा नामस्मरणातून ईश्वराचं दर्शन घडतं। अशा प्रकारे सुमारे 350 ते 400 मराठी शाळा, हायस्कूल्स, डीएड कॉलेज, बीएड कॉलेज अशा ठिकाणी वेगवेगळ्या ह्या 4 माध्यमातून प्रवचन देऊ लागलो आणि त्याच्या प्रवचनामधून जिवंत गणपतीचं, सरस्वतीचं, आपली सावित्रीबाई फुलेंचं, तेच कशाला प्रत्यक्ष आपल्या टीचर लोकांचं सुद्धा जिवंत दर्शन विद्यार्थ्यांना घडत असते। हे कशा करता मी दर्शनाचा हे करत होतो तर विद्यार्थ्यांनी आपल्या घरच्या अभ्यासाच्या वेळी कॉन्सन्ट्रेशन प्राप्त करावे ह्या शुद्ध हेतून त्यांनी ज्या पद्धतीने आपले आई वडील सकाळी उठल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर जशी ईश्वराची पूजा करतात अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी सुद्धा होमवर्क करण्यापूर्वी आपल्या देवतेचा आपल्या धर्माप्रमाणे, उदाहरणार्थ इस्लाम धर्मीय जर विद्यार्थी असला माझा बंधू तर त्याने अल्लाहू अकबर, बौद्ध धर्मीय विद्यार्थी असेल त्याने नमो बुद्धाय, हिंदू धर्मीय असेल त्याने ओम गंग गणपते नमः अशा पद्धतीची ही नामस्मरण घेऊन त्या नामस्मरणातून 5 मिनिटाच्या आत त्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अल्लाहचं, बुद्धांचं, श्रीरामाचं, सरस्वती मातेचं, सावित्रीबाई फुलेंचं सुद्धा दर्शन विद्यार्थ्यांना घडलेलं आहे आणि त्या प्रकारचे असे 350 मी प्रयोग केले। झाले तर बहु, असतील बहु आणि होतीलही बहु, परंतु या सम हा, ही जी युक्ती आहे या युक्तीला फक्त एकच व्यक्ती पुरस्कृत होऊ शकेल आणि त्या व्यक्तीचं नाव म्हणजे आमचे आदरणीय विवेकानंद पाटील साहेब आमदार। मायबापानो, जी कर्नाला अकॅडमी जी काढली गेली या कर्नाला अकॅडमी मध्ये नाही धर्म, नाही पंथ, नाही भेद, नाही भाषा, संपूर्ण ए टू झेड लोकांना त्या ठिकाणी सन्मानित केलं जातं। प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक खेळाचं, प्रत्येक सांस्कृतिक क्षेत्रातलं अशा ह्या अकॅडमीमध्ये मूल्यमापन होत असतं। तेच कशाला आमच्या आमदार साहेबांचं एक ध्येय आहे की ऑलिम्पिक सामन्यामध्ये माझ्या ह्या अकॅडमी मधला एक तरी प्लेयर जावा हे त्याचं उद्दिष्ट मला वाटतं माझा ईश्वर लवकरच पूर्ण करेल असं मी तरी कबूल करू शकतो। तेच कशाला वेगवेगळ्या ठिकाणी अन्याय जरी झाला तरी आमचे आमदार साहेब त्या ठिकाणी जातीनं हजर असतात।